आवादा एनर्जी कंपनीतील ऑफिस बॉयनं जबाब दिलाय आणि हा जबाब झी 24 तासच्या हाती लागलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। 6 डिसेंबर 2024 ला आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला आणि सुरू असलेले हे भांडण सोडवण्यासाठी वॉचमॅन गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली आणि याच दरम्यान सुदर्शन घुले यांना मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा असं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना म्हटलेलं। आणि त्यावेळी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले। त्यांनी सुदर्शन घुले यांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। मात्र त्याच दरम्यान सुदर्शन घुलेनं सरपंच देशमुख यांना म्हटलं, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याने दिलेली आणि हाच ऑफिस बॉयचा जबाब आता महत्त्वाचा ठरतोय। या क्षणाची ही मोठी बातमी आहे। आवादा एनर्जी कंपनीतल्या ऑफिस बॉयचा हा जबाब आहे। झी 24 तासच्या हाती हा जबाब लागलेला आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पातल्या ऑफिस बॉयचा हा जबाब मध्ये तो म्हणतोय की 6 डिसेंबर 2024 ला आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातलेला होता आणि तिथे सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी वॉचमॅन गेलेले होते। त्यांना मारहाण त्यावेळी करण्यात आली आणि याच दरम्यान सुदर्शन घुले यांना मी वाल्मिक कराडचा माणूस आहे असं म्हटलेलं होतं। कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या अशी त्यानं खंडणीची मागणी केलेली होती, नाहीतर कंपनी बंद करू असा इशारा दिलेला होता। आणि या संदर्भात विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर बीडमधून थेट जोडले गेलेत। आपण आणखी सविस्तर तपशील विकासकडून जाणून घेऊया। विकास, हा तिथल्या ऑफिस बॉयचा जबाब आहे, आवादा एनर्जी कंपनीतला जबाब अत्यंत महत्त्वाचा आहे। कशा प्रकारे धमकी दिली गेली होती आणि त्यानंतर संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण घडलं होतं, त्यासाठी जबाब महत्त्वाचा आहे, आणखी काय नेमके तपशील आहेत? सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये विविध व्यक्ती जे आहेत त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत, जे प्रत्यक्षदर्शी असतील आणि त्याबरोबरच ही घटना घडण्यापूर्वी जी 6 डिसेंबरला या ठिकाणी आवादा एनर्जी कंपनी आहे त्याच ठिकाणी एक गोंधळ झालेला होता, हाणामारी झालेली होती आणि ही हाणामारी जी आहे ती सुदर्शन घुले याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्याच्या साथीदारासोबत तो त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्याने जी खंडणी मागितलेली होती त्यासाठी हे जबाब अतिशय महत्त्वाचे मानले जातात। या ठिकाणी आवादा एनर्जी प्रकल्प चालकाच्या इथे जो ऑफिस बॉय आहे त्याचा हा जबाब आपल्या हाती आलेला आहे आणि या जबाबामध्ये जर पाहिलं तर मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी जी आहे ती सुदर्शन घुले याने दिलेली आहे आणि त्याच्यासोबतच त्याचे साथीदार जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि हाच वाद मिटवण्यासाठी खरं तर सरपंच देशमुख या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न निश्चित केला होता। मात्र सुदर्शन घुले याने या ठिकाणी सरपंच देशमुख यांना धमकी दिलेली आहे, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी ही धमकी आहे आणि त्यामुळे हा ऑफिस बॉय जो आहे, कारण की ही घटना घडल्याच्या नंतर तात्काळ तो ऑफिस बॉय तिकडे बाहेर पडलेला होता आणि त्याने हा प्रत्यक्षदर्शी आहे, कारण की याच्या समोरच या ठिकाणी जी घटना घडलेली होती ती समोर घडलेली होती आणि आता तपास यंत्रणेने त्याचा जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे। आरोपपत्रामध्ये त्याचा जबाब जोडण्यात आलेला आहे आणि न्यायालयामध्ये देखील ते मांडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या ऑफिस बॉयचा जबाब किती महत्त्वाचा ठरतो, किती ग्राह्य धरलं जातं हे पाहणं निश्चित महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा जबाब आता झी 24 तासच्या हाती आला आणि आपण प्रेक्षकांना दाखवतोय की ऑफिस बॉयचा हा जबाब किती महत्त्वाचा आहे। खरंय आणि दोषींना कडक शिक्षा मिळण्यासाठी सुद्धा निश्चितच जी काही आता प्रक्रिया सुरू आहे त्या दृष्टीने हा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे। विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।